पावसानं जालन्यातल्या भोकरदनमध्ये केळणा नदीला पूर आलाय। आलापूरमध्ये एक दुचाकीस्वार या पुरात वाहून गेला। ग्रामस्थांकडून त्याचा शोध घेतला जातोय। दीपक मिरकर असं वाहून गेलेल्या या तरुणाचं नाव आहे। त्याच्यासोबत असलेल्या दत्ता जाधवनं दुचाकीवरून उडी मारल्यानं तो थोडक्यात बचावला। रात्रीच्या सुमाराला ही दुर्घटना घडली। पुलावरच्या पाण्याचा अंदाज आला नाही आणि दीपकनं आपली दुचाकी त्यात टाकली। त्यात दीपक वाहून गेल्याचं त्याचा मित्र दत्तानं सांगितलं। नितेश महाजन माझे सहकारी आपल्यासोबत आहेत। नितेश, काय अधिक माहिती या घटनेबाबत? अजित, काल रात्री 10:30 वाजता ही घटना घडलेली आहे आणि त्यानंतर पावसाचं नदीचं जे पाणी होतं त्यामध्ये सातत्यानं वाढ झाली। दरम्यान त्या गावकऱ्यांना मात्र त्या दीपकला वाचवण्यामध्ये यश आलेलं नाहीये। आज सकाळी एक पथक दाखल झालं त्या ठिकाणी, मात्र अजूनही दीपकचा शोध लागलेला नाही आणि त्यानंतर आता त्यांची जी मोटरसायकल आहे ती मात्र शोध कार्यामध्ये सापडलेली आहे। मात्र दीपकचा अजूनही शोध लागलेला नसल्यामुळे अजूनही त्यांना शोधण्याचं जे कार्य आहे ते अजूनही सुरूच आहे, गावकऱ्यांकडून आणि पथकाकडून देखील। अजित, नितेश, धन्यवाद या माहिती करता। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।